राज्यात बोगस बियाणं विक्रीचं रॅकेट. हे पेरा लागते, खा लागते, त्याच्यावर ते घर चालते. लेकरांचे शिक्षण त्याच्यावर आहे. विदर्भात बोगस बियाणांचा पर्दाफाश. शेतकरी दुबार पेरणीसह आर्थिक संकटात. एकही कृषी केंद्रवाला साधं पन्नास शेतकरी मागतो, एक थैली सोयाबीन मागतो, उधार नाही देत आम्हाला कोणी. एकीकडे पावसानं दिलेली ओढ तर दुसरीकडे पेरलेलं उगवत नाही, अशा दुहेरी संकटात राज्यातला शेतकरी सापडलाय. बोगस खत विक्रीचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर विदर्भात बोगस बियाणांच्या विक्रीचा पर्दाफाश करण्यात आलाय. ऐन खरीपाच्या हंगामात राज्यातील शेतकऱ्यांची खुलेआम फसवणूक होतीये. पेरणी करून महिना उलटून गेला असला तरी बियाणांना अंकुर न फुटल्यामुळं शेतकरी चांगला संतप्त झालाय. अमरावतीमधील एका संतप्त शेतकऱ्यानं थेट कृषी अधिकाऱ्यांनाच फैलावर घेतलंय. 13 तारखेला वावर पेरलं, आम्हाला इथं 5 आवरेज लागत नाही. हे पेरा लागते, खा लागते, त्याच्यावर ते घर चालते. लेकरांचे शिक्षण त्याच्यावर आहे. आम्हाला उली उली लेकर आहे, शिक्षण करायला लागते. तुमच्या लेकर मोठ्या शाळेत शिकते, आमच्या लेकर जिल्हा परिषदेत शिकते. दप्तर घ्यायला पैसा नाही इथं. मी सोडणार नाही, इथं झाडाला बांधून ठेवी. मला तुमच्या वरिष्ठ अधिकारी साहेब अंड्याकडे कोणत्या कृषी केंद्राला उभं नाही ठेवत आम्हाला. एकही कृषी केंद्रवाला साधं पन्नास शेतकरी मागतो, एक थैली सोयाबीन मागतो, उधार नाही देत आम्हाला कोणी. त्यांनी म्हणतात शेतकऱ्याची परिस्थिती नाही पैसे द्यायची. एक कृषी केंद्रवाला एक थैली उधार देत नाही आम्हाला. 100 रुपये कमी असते पुरे व्याजाला पैसे आणायला लागते. बोगस बियाणांमुळे केवळ दुबार पेरणीचं संकट निर्माण झालेलं नसून त्याचा आर्थिक फटकाही शेतकऱ्याला बसतोय. यवतमाळ जिल्ह्यात 1-2 नव्हे तर तब्बल तिसऱ्यांदा पेरणी करूनही सोयाबीन उगवलं नसल्यामुळं शेतकरी कुटुंबाचं आर्थिक नियोजन कसं कोलमडलंय तेही ऐका. उदरनिर्वाह माझ्या 5.5 एकरावर आहे. पूर्ण 7 जणांचं कुटुंब आहे माझं. काय सांगू, काय विचारसान, काय सांगू तुम्हाला. मी पहिल्या वेळेस बजेट बसवला, दुसऱ्या वेळेस बजेट बसवला, तिसऱ्यांदा मी उसनवारी सोयाबीन आणलेलं आहे दुसऱ्याच्या घरचं. सामना पूर्णपणे आपल्या शेतीच्या भरोश्यावरच होता. सामना काय करायचा मला माझा विचार समजून नाही राहिला. आता पूर्ण शेतीच्या भरोश्यावर आहे माझ्यावर. तर दुसरीकडे अकोल्यात प्रयोगशाळेतील चाचणीनंतर बियाणं निकृष्ट दर्जाचं असल्याचं स्पष्ट झालंय. साम टीव्हीच्या बातमीनंतर निकृष्ट दर्जाचं बियाणं देणाऱ्या कंपन्यांवर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल होत आहेत. इतकंच नाही तर राज्यात बोगस बियाणांसह बोगस खतांची विक्रीही समोर आली होती. त्यामुळे यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यामुळं शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी आवाहन करणारं सरकार या बोगस कंपन्यांवर काय कारवाई करणार आणि या संकटातून सावरण्यासाठी सरकार बळीराजाला काय मदत करणार याकडेच बळीराजाचं लक्ष लागलंय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. एकही कृषी केंद्रवाला साधं पन्नास शेतकरी मागतो, एक थैली सोयाबीन मागतो, उधार नाही देत आम्हाला कोणी.